रामकृष्ण हरी माऊली. काल बघा सायंकाळी 5 वाजता आम्ही दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला गेलो होतो आणि श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. श्रीकृष्णांचा पोशाख फारच छान होता. गुलाबी पोशाख घातला होता श्रीकृष्णांना आणि ताई देखील माझी अशी छानसा फ्रॉक घालून तयार होऊन आमच्यासोबत दर्शनासाठी आली होती. आणि ज्या माऊली दर्शन घेताना तुम्हाला दिसत आहेत ती पाया पडत होती म्हणून त्या माऊली थोडं बाजूला थांबल्या होत्या आणि नंतर त्यांनी नमस्कार केला देवाला आणि त्या पुढे गेल्या. आणि हे जे आजोबा आहेत ते मंदिराची साफसफाई करतात त्याच्यासाठीच ते आले होते. या आपल्या देवी आहेत. खूपच सुंदर हार घातलेला आहे देवीला आणि ताई माझी मंत्र म्हणत आहे बघा. पटपट म्हणण्याच्या नादामध्ये ती मंत्र विसरली आणि नंतर चुकला म्हणून असं डोक्याला हात लावला होता बघा. नंतर आम्ही पाठीमागे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि गणपती बाप्पाचं देखील छान असं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथे प्रसाद होता तो ताईला दिला होता. नंतर आम्ही मंदिराला अशी फेरी मारली आणि हे आपलं भगवान श्रीकृष्ण मंदिर. मंदिर फारच आकर्षक आहे. फारच सुंदर दिसतं मंदिर. तुळस आहे, गाय आहे मंदिरापुढे. जास्त काही गर्दी नव्हती. आम्ही पटकन दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी माता दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालो होतो बघा. आणि ह्या शेडनेटमुळे बघा किती सावली पडते आणि भाविकांना ऊन लागत नाही. खूपच छान सोय केलेली आहे बघा भाविकांसाठी. पूर्ण मंदिराच्या कडेने असं शेडनेट टाकण्यात आलेलं आहे बघा, जेणेकरून येणाऱ्या वारकऱ्यांना भाविकांना ऊन लागू नये, त्रास होऊ नये म्हणून ही सुविधा केलेली आहे. खूपच गर्दी होती इकडे मंदिराकडे. श्रीकृष्णांच्या मंदिराकडे फारशी गर्दी नव्हती, परंतु आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी माता दर्शन घेण्यासाठी लांब लांबून भाविक येत असतात. तिकडं फार गर्दी करतात भाविक. जसं गर्दी दर्शन घेण्यासाठी करतात तसेच विठुरायाच्या नगरीत आल्यानंतर तिथून काही काही साहित्य खरेदी करण्यासाठी देखील खूप गर्दी करतात बघा. माळा असतील, पुस्तके असतील, चंदन असेल, गोपीचंदन असेल, बुका असेल, अष्टगंध असेल आणि आपल्या माऊली जसं चुडा असतील, असं सगळं काय घेण्यासाठी देखील खूप गर्दी करतात. आणि हे आपलं आहे श्री रुक्मिणी माता उत्तरद्वार. तर हे बंद असतं उत्तरद्वार सध्या. पश्चिम द्वारेतूनच दर्शन घेऊन बाहेर पडतात सगळे भाविक. इकडे देखील बघा खूप गर्दी आहे. इकडे माऊली सोडते घेऊन बसलेत विकण्यासाठी. पंढरीला आलेली प्रत्येक माऊली दर्शन घेऊन हातामध्ये चुडा घालून मग आपल्या घरी जाते. आपल्या विठुरायाची पावन नगरी पहा. नंतर आम्ही इकडे पुढे संत नामदेव पायरीकडे आलो बघा. इकडे देखील पूर्ण मंदिराच्या कडेने असा शेडनेट टाकण्यात आलेला आहे आणि मंदिरापुढे देखील खूप गर्दी होती. आणि उन्हाळा असल्यामुळे 5 वाजले तरी ऊन होतच बघा. हे आपलं संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संत चोखोमेळा समाधी. खूपच प्रसन्न वाटत होतं. सायंकाळची वेळ होती आणि इकडे बघा चरण दर्शन रांग बंद होती आणि आम्ही नंतर संत नामदेवांचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो. आम्ही मागच थांबलो होतो, मी आणि दादा. तर आमची ताई बघा गडबडीने पुढे जाऊन नामदेवांचं दर्शन घेत होती. अगदी नतमस्तक होऊन न सांगता ती कशी दर्शन घेते बघा. तिला फारच आवड आहे संत नामदेवांची. विठ्ठलाची देखील खूप आवड आहे तिला. तिच्यामध्ये भक्तीची गोडी लहानपणापासूनच आलेली आहे, याचा फार आनंद वाटतो. इकडे पहा गर्दी किती आहे भाविकांची. आणि आता सध्या दुपारचा पोशाख देवाचा बदलून झाला असेल आणि ताईला आणि आम्हाला सगळ्यांनाच आतुरता लागली होती आजचा पोशाख देवांचा कसा असेल. आम्ही मुखदर्शन घेणार होतो, त्या अगोदर आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, संत चोखोमेळा यांचं दर्शन घेतलं. इकडे बघा चरण दर्शन रांग बंद आहे. आता 5:30 वाजता चरण दर्शन रांग सुरू होते. दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक दर्शनासोबत आणि आपल्या विठुरायाच्या मंदिरासोबत आपल्या आठवणी असं साठवून ठेवतो. त्यासाठी प्रत्येक जण व्हिडिओ, फोटो असं प्रत्येक जण काढत असतं बघा. आणि इकडे ताई खेळणे मागत होती.
तर तिला होनी म्हणले नंतर घेऊया म्हणून. खूप खेळणी आहे तिच्याकडे, पण ती हट्टच करते घ्यायचं म्हणून. नंतर असं हात जोडून दोघं भाऊ बहीण उभारले होते बघा. झोपली होती ती आणि विठ्ठलाला जायचंय म्हणल्यावर उठली आणि तोंड धुवून आमच्या सोबत फ्रॉक घालून अशी तयार होऊन लगेच आली बघा. आणि अशी बघा बहीण भावाची माया चालू होती. असं उचलून घेतलं होतं दादांनी आणि आम्ही छान असं आमचा फॅमिली फोटो घेतला, व्हिडिओ शूट केला थोडासा. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी असं म्हणायला चालू होतं बघा तिचं. सुखी ठेवा सगळ्यांना. तिचे पप्पा तिला काहीतरी म्हणत होते, हसत होते म्हणून ती पप्पांना अशी मारत होती. तर आता आम्ही मुखदर्शन घेण्यासाठी पुढे गेलो आणि मुखदर्शन हे गेट क्रमांक 1 मधून आहे बघा. सध्या मुखदर्शनाला जास्त गर्दी नसते, 10-15 मिनिटात दर्शन होऊन जातं. आणि इकडे हार वगैरे बघा आहे, तुळस आहे देवांना वाहण्यासाठी. आणि आम्ही नेहमीच इथं तुळस घेतो. हे बघा ताईने तुळस घेतलेली आहे देवांसाठी.